श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेव. भगवंताशी इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल, पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत. त्यापैकी एका अंकाला स्पर्श करा आणि जाणून घ्या की तुमच्यासाठी काय संदेश आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 24 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ती मदत बोलून दाखवू नका. कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि मित्राचं मन एकदा तोडलं की विषय संपला. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा. कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही. शब्दच असतात जे माणसाला जोडत असतात आणि शब्दच असतात जे माणसाला तोडतही असतात. शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत रचत असतात. कुणी कुणाला अधिक करतो, कुणी कुणाला वजाबाकी करतो, कुणी कुणाला गुन्हेला करतो, कुणी कुणाला भागाकार करतो, पण परमेश्वर मात्र वेळ आली की सगळ्यांना बरोबर करत असतो. ज्यांना आपली चूकच समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मानतच नाहीत, उलट आपल्याला चुकीचे ठरवत असतात. आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिंमत साथ देत असते आणि जेव्हा आपलीच लोक तोंड फिरवतात तेव्हा परमेश्वर साथ देतो. फक्त स्वतःमध्ये विश्वास पाहिजे. अत्तर सुगंधी व्हायला फुलं सुगंधी असावी लागत असतात आणि नाती सुंदर व्हायला माणसाचा स्वभाव निर्मळ असावा लागत असतो. समोरच्याच्या गरजेवर आपली किंमत ठरत असते. पायपुसणी कितीही सुंदर असली तरीही कोणी हात त्याला पुसत नाही. ईश्वरी निर्णयात उशीर होतो पण निर्णय मात्र स्थिर असतो. फक्त माणसाला विश्वास आणि धीर ठेवायची गरज असते. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य सुंदर जगायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. आजचा माणूस रक्ताच्या नात्यात बेईमानी करतो आणि परक्या नात्यांमध्ये इमानदारी शोधत असतो. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 23 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, प्रत्येकाला आपण आवडलो पाहिजे हा हट्टहास सोडा. आपल्याला तरी कुठंच प्रत्येकजण आवडत असतं. सुख हा साधा सरळ शब्द आहे पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून घेत असतो. दुःख हा वेदनादायक शब्द आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसे जगायचं याचं मार्गदर्शन करत असतो. आपल्या मनातील प्रत्येक भावना ही गुंतागुंतीची असते. ती प्रत्येकाला समजेल असं नाही, मात्र जे आपल्या मनाच्या जवळ असतील त्यांना ती समजल्याशिवाय राहत नसते. अंधार झाला की स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडत असतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवा. आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. रानामध्ये खत, बाजारामध्ये पत आणि घरामध्ये एकमत असणाऱ्यांचा संसार हा नेहमी सुखाचा होत असतो. कुणी नाकारलं म्हणून कुणाचं श्रेष्ठत्व हे कमी होत नसतं. शांतता ही बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते पण सर्वच नाही. जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तेथे तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही. मीही चुकू शकतो, मीही चूक करू शकतो हे एकदा मान्य केलं की अनेक वाद आणि विरोध हे कमी होत असतात. स्पष्ट बोला पण असं बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचं असलेलं नातं हे नष्ट होणार नाही. काही लोकांची सवय अशी असते की आपली समोरच्या व्यक्तीबद्दल कानभरणी करतात आणि स्वतः मात्र त्या व्यक्तीसोबत गोड राहतात. म्हणून कधी कोणाच्या सांगण्यावरून कोणाशी नातं बिघडवायचं नसतं.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.